आता हे जे एम पॉईंट्स आहेत त्या टोटल एम पॉईंटचं कॅल्क्युलेशन करण्याऐवजी आपण काय करू, प्रिव्हियस एका थेरममध्ये जसं आपण इंडक्शनचा वापर केला होता, फायनाईट नंबर ऑफ पॉईंट्स एका पार्टिशनकडे जास्त असतील दुसऱ्यापेक्षा, तर अगोदर काय करायचं, एक पॉईंट जास्त असेल तर कॅल्क्युलेशन करायचं, त्या एकावरून 2, 2 वरून 3 असं करत करत आपल्याला एम पॉईंट्स पर्यंत जाता येतं. सो इफ फॉर टाइम बिंग वी अश्यूम दॅट क्यू हॅज 1 पॉईंट, तो पॉईंटला आपण म्हणूया एक पॉईंट एक्स्ट्रा आहे, लेट अस कॉल इट ॲज यू. तो पॉईंट जसं आपण T1 T2 घेतोय तसं त्या पॉईंटचं नाव आहे यू. तो एक्स्ट्राचा पॉईंट आहे, पॉईंट मोर दॅन पी. म्हणजे पी ह्या पार्टिशनमध्ये जे पॉईंट्स आहेत ते आपण घेतलेले आहेत. पी हे पार्टिशन अशा पद्धतीचं आहे, क्लोज इंटरवल ए टू बी. आपल्या सिम्बॉल प्रमाणे पी ह्या पार्टिशनमध्ये आपण नावं दिलेली आहेत, टी नॉट म्हणजेच ए, आणि हा टी एन म्हणजेच बी, T1 T2 असं करत 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 TN-1 आणि TN. ओके, तर ह्याच्यात मध्ये एक येथे इंटरवल असणार आहे, TK-1 टू TK. आणि क्यू ह्या पार्टिशनसाठी काय झालेलं आहे, सेम इंटरवल ए टू बी. त्यामुळे त्याचा स्टार्टअप परत तोच आहे, टी नॉट आणि TN. पण क्यू कडे हेच पार्टिशन्स आहेत, T1 T2 T3 अँड सो ऑन. पण ह्या क्यू मध्ये एक पॉईंट यू एक्स्ट्रा येऊन पडलेला. आता तो यू जो एक्स्ट्रा येणारा पॉईंट आहे तो ह्या पहिल्या इंटरवलमध्ये येऊन पडेल किंवा दुसऱ्यामध्ये किंवा तिसऱ्यामध्ये. सपोज आपण ॲश्युम करूया की तो के ते इंटरवल जे आहे TK-1 टू TK ही जी इंटरवल दिसते, म्हणजे आता तुम्ही बघू शकताय पी या पार्टिशन मधल्या इंटरवल T0 टू T1 T1 टू T2 करत 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 TN-1 टू TN. आणि क्यू ह्या पार्टिशनमध्ये एकच पॉईंट एक्स्ट्रा झाल्यामुळं अजून मी तो पॉईंट एक्स्ट्रा ऍड केलेला नाही आहे, पण त्यापूर्वी सेम आपल्याला पार्टिशन दिसतंय, T0 टू T1 T1 टू T2. क्यू आणि पी हे सेम आहेत, फक्त बदल कुठं होतं, एक पॉईंट क्यू कडे एक्स्ट्रा आहे. तो एक्स्ट्रा पॉईंट मी ॲश्युम करतो की ह्या के ते इंटरवलमध्ये जाऊन पडलेला आहे. त्यामुळे ही फक्त के ते इंटरवल जी आहे, जिला मी आता बॉक्स करतो, पी मधली इंटरवल आहे TK-1 टू TK. क्यू मध्ये, क्यू या पार्टिशन मध्ये तिचे फक्त एकाचे परत 2 भाग झाले, TK-1 टू यू आणि यू टू TK. बाकी त्याच्या पूर्वीच्या इंटरवल पार्टिशन पी मधल्या आणि क्यू मधल्या सेमच आहेत, त्याच्यानंतरच्या पण सेमच आहेत. आणि त्यामुळं जर मी लोअर डार्बॉक्स सम फॉर द पार्टिशन क्यू त्याच्यातून लोअर डार्बॉक्स सम फॉर द पार्टिशन पी हे वजा करायचं ठरवलं, सबट्रॅक्ट करायचं, तर लोअर डार्बॉक्स सम म्हणजे काय, तर प्रत्येक पार्टिशनसाठी आपण काय करणार, इन्फिमम घेणार, स्मॉल एम न डिनोट करताय तुम्ही, आणि त्याला त्या इंटरवलच्या लेंथनं मल्टिप्लाय करणार. तो पहिल्या इंटरवलचा इन्फिमम लेट मी कॉल इट ॲज M1 आणि त्याची लेंथ जी काय येईल आय विल कॉल इट ॲज Δ1. पण ही जी पहिली इंटरवल आहे T0 टू T1 पी पार्टिशनमध्ये पण सेमच आहे, त्यामुळे त्याचा पण इन्फिमम फंक्शन सेम असल्यामुळे M1च येणार आणि लेंथ पण तीच. जेव्हा तुम्ही क्यू मधून हा पीचा पार्ट वजा कराल, सबट्रॅक्ट, ह्या सेम सेम जे इंटरवल आहेत त्यांची जे इन्फिमम मल्टिप्लाइड बाय लेंथ हा जो काही प्रॉडक्ट आहे तो सेम प्रॉडक्ट सबट्रॅक्शनमध्ये कॅन्सल होणार. फक्त एकच इंटरवल वेगळी आहे, क्यू मध्ये 2 आहेत, TK-1 टू यू आणि यू टू TK. त्याच्याऐवजी पी मध्ये एकच इंटरवल आहे, TK-1 टू TK. म्हणजे ह्या बॉक्स केलेल्या इंटरवलच्या अगोदरच्या जे इंटरवलचे नंबर आहेत ते सगळे एकमेकाला कॅन्सल होणार, नंतरचे पण सेम आहेत ते पण कॅन्सल होणार. सो लेट मी इरेज. तो हा प्रिव्हियस पार्ट जो आहे तो निघून जाईल, वजाबाकीमध्ये सेम सेम नंबर कॅन्सल होतील आणि फक्त पार्ट शिल्लक राहील पी मध्ये के ते इंटरवल TK-1 टू TK आणि क्यू मध्ये 2 इंटरवल TK-1 टू यू आणि यू टू TK. बाकीचे जे इंटरवल आहेत पूर्वीच्या आणि नंतरच्या त्या वजाबाकीमध्ये कॅन्सल होतात. म्हणजे ही जी डिफरन्स आहे तो कसा येणार, अगोदर क्यू साठी लोअर सम, क्यू लोअर डार्बॉक्स सम म्हणजे काय, इंटरवल आहे 2,
पहिली tk मायनस 1 कॉमा यू, त्या इंटरवलवर फंक्शनचा जो इन्फिमम येतोय स्मॉल एम हे त्याचं सिम्बॉल, ह्या इन्फिममला या इंटरवलच्या लेंथनं मल्टिप्लाय करायचं. आता tk मायनस 1 टू यू या इंटरवलची लेंथ कशी काढायची, यू मायनस tk मायनस, ही झाली पहिली. अजून एक आहे प्लस, कारण लोअर डार्बॉक्स सम म्हणजे इन्फिमम मल्टिप्लाइड बाय लेंथ, अगेन इन्फिमम मल्टिप्लाइड बाय लेंथ, आणि असं जे काय तयार होत जातील त्यांची ॲडिशन, देअरफॉर प्लस ॲडिशन. आता इन्फिमम नेक्स्ट इंटरवलवर tk मायनस 1 टू यू, नंतर पुढची इंटरवल आहे यू टू tk, आणि त्याची लेंथ जी येणार आहे त्या इंटरवलची tk मायनस, हे झालं क्यू साठी. सबट्रॅक्ट करायचं म्हणून मायनस आहे. पी साठी एकच इंटरवल आहे tk मायनस 1 कॉमा tk, त्यामुळे त्याच इंटरवलवर फंक्शन एफचा इन्फिमम सिम्बॉल मल्टिप्लाइड बाय लेंथ, लेंथ इज tk मायनस 1. So let us denote this by star. पण आपल्याला नंबर 2 मध्ये माहिती आहे की फंक्शन एफ बाउंडेड आहे. सो व्हिडिओ थोडासा रिव्हर्स घेऊन तुम्ही नंबर 2 पुन्हा एकदा चेक करू शकता. नंबर 2 मध्ये आपल्याला मिळालेलं आहे की सगळ्या फंक्शनच्या ज्या व्हॅल्यूज आहेत फॉर एक्स, दोज लाईज बिटवीन मायनस बी अँड बी फॉर एव्हरी एक्स इन दिस इंटरवल पोल ए टू बी. म्हणजे याचा अर्थ कॅपिटल बी हा त्या फंक्शनचा अप्पर बाउंड आहे पूर्ण इंटरवल ए टू बी वर, आणि मायनस बी हा लोअर बाउंड आहे इनडायरेक्टली. तर ही जी पहिली टर्म आहे ह्या स्टार मध्ये, स्मॉल एम म्हणजे इन्फिमम ऑफ द फंक्शन ऑन द सब इंटरवल tk मायनस 1 कॉमा यू, सब इंटरवलचा इन्फिमम. ओके, तर त्या फंक्शनची व्हॅल्यू बी पेक्षा मोठी होतच नाहीये. फंक्शन डू नॉट टेक एनी व्हॅल्यू ग्रेटर दॅन बी. जर फंक्शनच्या व्हॅल्यू बी पेक्षा मोठ्या नसतीलच तर इन्फिमम म्हणजे फंक्शनची सगळ्यात छोटी व्हॅल्यू. जर सगळ्या व्हॅल्यू बी पेक्षा लहान आहेत तर छोटी व्हॅल्यू ही जी आपल्याला पहिली पाहिजे आहे, फंक्शनची एकही व्हॅल्यू बी पेक्षा मोठी नाही आहे, त्यामुळे हा इन्फिमम सुद्धा बी पेक्षा मोठा असणार नाही. अजून एक इन्फिमम आपल्याकडे आहे स्टार मध्ये, हा दुसरा इन्फिमम ऑन द इंटरवल यू टू tk. परत तेच, अगेन फंक्शन हॅज अप्पर बाउंड बी, सो नो व्हॅल्यू ऑफ द फंक्शन इज लार्जर दॅन बी. फंक्शनच्या व्हॅल्यू बी पेक्षा मोठ्याच नाही आहेत, तर इन्फिमम सुद्धा बी पेक्षा मोठा असणार नाही. आता हा जो पार्ट आहे लास्ट तिसरा मायनस, तर आपल्याला माहिती आहे इनइक्वॅलिटी मध्ये कधी आपण सबट्रॅक्शन करत नाही, त्यामुळे मायनस साइन आपण त्याला अटॅच करून घेतो. म्हणून मी काय करतो, त्यासाठी हा दुसरा पार्ट वापरतो. मायनस बी हा त्या फंक्शनचा लोअर बाउंड आहे, मायनस बी इज अ लोअर बाउंड. आणि स्मॉल एमचा अर्थ काय असतो, स्मॉल एम मीन्स इन्फिमम, ग्रेटेस्ट लोअर बाउंड, लोअर बाउंड मधला ग्रेटेस्ट. सो हा जो स्मॉल एम आहे तो ग्रेटेस्ट लोअर बाउंड आहे, लोअर बाउंड मधला ग्रेटेस्ट, आणि हा मायनस बी हा लोअर बाउंड आहे. मग ग्रेटेस्ट लोअर बाउंड नावाप्रमाणे ग्रेटर असणार. तर दोन्ही साईडला मायनस एम न मल्टिप्लाय करतो, सो मायनस 1 न. सो निगेटिव्ह मायनस 1 न मल्टिप्लाय केला तर मात्र इनइक्वॅलिटी चेंज होती, आणि लेफ्ट साईडला मायनस बी प्लस बी, बट इनइक्वॅलिटी रिव्हर्स्ड. म्हणजे ह्याच्यातून मला काय मिळालं, बी हा मायनस एम पेक्षा मोठा आहे, म्हणजेच मायनस एम ऑन दिस इंटरवल b is greater than minus m means minus m is less than b. अशा ह्या पद्धतीनं स्टार मध्ये प्रत्येक स्मॉल एम ची व्हॅल्यू पहिली बी पेक्षा लहान आहे, प्लस दुसरी ती सुद्धा बी पेक्षा लहान आहे, आणि विथ मायनस साइन सकट. आता मायनस साइन तुम्ही ह्याला मर्ज केलं तर याचा अर्थ त्याच्या बाहेर प्लस साइन घ्यायचं, प्लस मायनस अँड मायनस एम is also less than b. So m is less than b, second m is also infimum is less than b, and minus m is also less than b. म्हणजे 3 वेळा b येणार कॅपिटल बी.
आणि त्याला मल्टिप्लाय झालेला हा जो पार्ट आहे यू इंटू TK - 1 ती सब इंटरवलची लेंथ आहे. पण आपलं कंडिशन कशी आहे, मेश ऑफ दिस पार्टिशन इज स्मॉलर दॅन डेल्टा. मेश म्हणजे मॅक्सिमम लेंथ. जर मॅक्सिमम सब इंटरवलची लेंथच डेल्टापेक्षा स्मॉल असेल तर बाकी सगळ्या लेंथ त्या तर मेशपेक्षा लहान असतात, बिकॉज मेश इज मॅक्सिमम, बाकीचे सगळे त्याच्यापेक्षा लहान. आणि तो मॅक्सिममच जर डेल्टापेक्षा स्मॉल झाला तर सगळ्या लेंथ डेल्टापेक्षा स्मॉल होते. म्हणजे ह्याच्यामध्ये यू मायनस TK - 1 ही लेंथ, TK - U ही लेंथ आणि TK - TK - 1 ह्या सगळ्या लेंथ डेल्टापेक्षा स्मॉल आहेत. तो सगळे एम बी पेक्षा स्मॉल आहेत आणि लेंथ डेल्टापेक्षा स्मॉल आहेत. तर ह्या व्हॅल्यू मी स्टारमध्ये पुटअप केल्या तर लेफ्ट हँड साइड आहे लोअर डार्बॉक्स सम फॉर Q मायनस लोअर डार्बॉक्स सम फॉर P, एव्हरीबडी इज लेस दॅन. पहिल्यांदा आहे इन्फिमम, इन्फिमम इज लेस दॅन B, यू कॅन सी स्टार. पहिला आहे स्मॉल m इंटू लेंथ, स्मॉल m इंटू लेंथ मायनस स्मॉल m इंटू लेंथ. तर प्रत्येक इन्फिमम जो आहे स्मॉल m B पेक्षा स्मॉल लेस दॅन B आणि प्रत्येक लेंथ लेस दॅन डेल्टा, अशा 3 टर्म्स आहेत. म्हणजे 3 वेळा येणार इन्फिमम मल्टिप्लाइड बाय लेंथ. इन्फिमम B पेक्षा स्मॉल आहेत आणि लेंथ डेल्टापेक्षा स्मॉल, प्लस अगेन इन्फिमम लेस दॅन B, लेंथ इज लेस दॅन डेल्टा, मायनस m इज प्लस मायनस केलंय आपण, प्लस मायनस m इज अगेन लेस दॅन B, लेस दॅन साईन मी अटॅच केलेलंच आहे, अँड लेंथ इज अगेन लेस दॅन डेल्टा. त्यामुळं ही लोअर डार्बॉक्स सम फॉर Q and lower Darbox sum for P becomes less than 3 times B डेल्टा. पण हे कधी, जर Q कडे एक पॉइंट जास्त असेल तर. सिन्स बघा, जर Q कडे एक पॉइंट जास्त असेल तर इथे नंबर असतो 3B डेल्टा, एकासाठी 3B डेल्टा. आता Q कडे ॲटमोस्ट किती पॉइंट जास्त आहेत, सिन्स Q हॅज ॲटमोस्ट m points more than P, therefore सेम व्हॅल्यू. हे आपण इंडक्शननी एकासाठी करून दाखवलं, असं 2 साठी घेतलं असतं तर 3B डेल्टा 2 वेळा आला असता, म्हणजे 6B डेल्टा. 3 पॉइंट जास्त असते तर 3B डेल्टा 3 टाइम्स. असं करत करत बाय इंडक्शन m पॉइंट जास्त आहेत तर हे m टाइम्स होणार 3B डेल्टा m टाइम्स, म्हणजे 3MB डेल्टा. आणि ही जी व्हॅल्यू आहे पुढे कॅल्क्युलेशनमध्ये, ही व्हॅल्यू आपल्याला ॲक्च्युली इप्सायलन बाय 4 पेक्षा स्मॉल करावी लागते. आता हा इप्सायलन बाय 4 तुम्हाला आत्ता समजणार नाही, जेव्हा ॲक्च्युली आपण ती व्हॅल्यू पुट करायला घेणार, जेव्हा इप्सायलन ॲडजस्ट करणार तेव्हा आपल्याला एका इप्सायलनचे 2 भाग पडतात, इप्सायलन बाय 2, इप्सायलन बाय 2. त्यातला एक नंबर 1 मध्ये मी घेऊन ठेवलेला आहे. हा दुसरा इप्सायलन बाय 2 आहे, त्याचे परत 2 भाग पडतात, कारण हे कॅल्क्युलेशन आपण लोअरसाठी केलं, असं अजून एक अप्परसाठी पण करावं लागतं. त्यामुळं इप्सायलन बाय 2 चे पुन्हा 2 भाग, म्हणजे पुन्हा इप्सायलन बाय 2 च्या निम्मा, इप्सायलन बाय 4, इप्सायलन बाय 4. त्यामुळं टोटली मला ही व्हॅल्यू इप्सायलन बाय 4 करावी लागणार आहे. तर मग डेल्टा किती सिलेक्ट करावा लागेल, कारण M फिक्स आहे, कॅपिटल B फिक्स आहे, 3 तर ऑब्व्हियसली कॉन्स्टंट आहे, डेल्टाचा चॉईस तेवढा आपल्या हातात आहे. तर हे इक्वेशन तुम्ही डेल्टासाठी सॉल्व्ह केलं तर तुम्हाला मिळेल 3MB. म्हणून मी मगाशी डेल्टा घेतला होता इप्सायलन अपॉन 4 टाइम्स 3 12MB. तर हे ॲक्च्युली इथं हे आपण साईडला कॅल्क्युलेशन केलं, आपल्याला आवश्यक आहे त्याप्रमाणे दाखवताना आपण 3MB डेल्टा दाखवणार. तर ह्यातला डेल्टा जो आहे तो इप्सायलन अपॉन 12MB का, ते मी आता तुम्हाला सांगितलं, आणि तो डेल्टा आपण ऑलरेडी सिलेक्ट करून ठेवलेला आहे. आता तुमच्या लक्षात आलं की डेल्टा इक्वल टू इप्सायलन अपॉन 12MB का घेतलं. सो लेट अस पुट द व्हॅल्यू ऑफ डेल्टा. देअरफॉर दिस लोअर डार्बॉक्स सम फॉर Q minus lower Darbox sum for P, 3MB, and delta is again less than epsilon upon 12MB. Easy calculation, M and B get cancelled. So epsilon upon 3 4s are 12 आणि मला हवा तो epsilon by 4 इथं
तयार झाला. सो दिस लोअर डार्बॉक्स सम फॉर Q minus lower Darboux sum for P, I made it smaller than epsilon by 4. Let us call this as number 5. I hope so. For number 3 पर्यंत आलेलो आहोत. Okay, instead of star, let us call this as 4. ओके. आता Q हे पार्टिशन जे आहे ते P आणि P0 चा युनियन आहे. म्हणजे Q हे P पेक्षाही मोठं आहे आणि P0 पेक्षाही मोठं पार्टिशन आहे. देअरफॉर आपण शिकलोय की जेव्हा पार्टिशन मोठं असतं त्याची लोअर डार्बॉक्स सम जी असणार आहे ती सुद्धा छोट्या पार्टिशनच्या लोअर डार्बॉक्स सम पेक्षा मोठी असते. हे आपण प्रिव्हियस रिझल्टमध्ये प्रूव्ह केलेलं आहे. P0 इज स्मॉलर, सो इट्स लोअर डार्बॉक्स सम इज ऑल्सो स्मॉलर, लेस. मला आता नंबर 5 मध्ये लोअर डार्बॉक्स सम फॉर Q मायनस LFP मिळालेला आहे. म्हणजे मला दोन्ही साईडमध्ये मायनस LFQP करावं लागेल जेणेकरून ही क्वांटिटी मला वापरता येईल. सो राईट साईडला मी लोअर डार्बॉक्स सम फॉर P सबट्रॅक्ट केली, लेफ्टला पण सेम क्वांटिटी सबट्रॅक्ट करू, लोअर डार्बॉक्स सम फॉर P. आणि राईट हँड साईड फ्रॉम 5 इट इज लेस दॅन epsilon by 4 बाय युझिंग 5. म्हणजे आपल्याला मिळालं की लोअर डार्बॉक्स सम फॉर P0 मायनस लोअर डार्बॉक्स सम फॉर P इज लेस दॅन, स्ट्रिक्टली लेस दॅन epsilon by 4. ही एक क्वांटिटी आपल्याला यूज करावी लागते. सो पण ऍक्च्युली आपल्याला ह्याच्यातून अप्पर डार्बॉक्स सम फॉर P मायनस लोअर डार्बॉक्स सम फॉर P, म्हणजे मला ह्याच्यातून मायनस LFP ची किंमत काढायची आहे, पण मी ती नंतर इथं जागा ठेवून फाइंड आउट करतो. अशाच पद्धतीनं जर आपण अप्पर डार्बॉक्स सम साठी केलं, पण अप्पर डार्बॉक्स सम आणि लोअर डार्बॉक्स सम हे अगदी सेम टू सेम नाही आहेत. जिथे सुप्रीमम आहे तिथे इन्फिमम येतात. सॉरी, जिथे लोअर डार्बॉक्स सम मध्ये इन्फिमम वापरतोय आपण, तर अप्पर डार्बॉक्स सम मध्ये सुप्रीमम. त्यामुळे इनइक्वॅलिटी आपण रिव्हर्स होतात. सो त्यामुळे आपण काय करणार, ती इनइक्वॅलिटी ऍडजस्ट करण्यासाठी इथं P0 मधून P सबट्रॅक्ट झालाय. अप्पर डार्बॉक्स सम साठी फक्त त्या पार्टिशनची पोझिशन चेंज करायची, म्हणजे ऑटोमॅटिकली सेम इनइक्वॅलिटी आपल्याला फॉलो करता येते. जर तुम्ही P0 आणि P ची पोझिशन सेम ठेवलात तर मात्र लेस दॅन ऑर इक्वल टू येत नाही, अप्परसाठी ते ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू येतं. आणि परत लेस दॅन ऑर इक्वल टू ऑब्टेन करण्यासाठी मला त्यांच्या डिफरन्शियल ऑर्डर बदलावी लागेल. डिफरन्शियल ऑर्डर P मधून P0 असं केल्यावर ऑटोमॅटिकली एक मायनस साईन येतं आणि त्या मायनसमुळं अप्परसाठी जे इथं ग्रेटर दॅन येणार आहे इट विल अगेन बिकम्स लेस दॅन. सो मला इनइक्वॅलिटीचा जे टाईप आहे लेस दॅन तो बदलायचा नाही आहे. त्यामुळे मला काय करावं लागेल, अपोजिट साईन निगेटिव्ह साईन द्यावं लागेल. आणि त्या निगेटिव्ह साईनमुळं या डिफरन्समध्ये P0 आणि P ची जी जागा आहे त्या पोझिशन चेंज होतात. सो लोअर वरून अप्पर करताना फक्त काय करायचं, P0 आणि P ही जी पार्टिशन्स आहेत त्यांच्या पोझिशन चेंज करायचे. सो सिमिलरली फॉर अप्पर डार्बॉक्स सम फॉर P मायनस अप्पर डार्बॉक्स सम फॉर P0 सेम कॅल्क्युलेशन करून आपल्याला परत पहिल्यापासून हा सुद्धा epsilon by 4 असं मिळवता येईल, बिकॉज ऑफ चॉईस ऑफ डेल्टा. डेल्टा ज्या पद्धतीनं आपण मिळवलाय त्यानुसार. ओके, पण मला अप्पर डार्बॉक्स सम आणि लोअर डार्बॉक्स समच्या व्हॅल्यू पाहिजे आहेत. त्यामुळं हा जो लोअर डार्बॉक्स समचा डिफरन्स आहे त्याच्यातून मला मायनस लोअर डार्बॉक्स सम फॉर P ची किंमत काढता येईल. तर काय करा, हा P0 ची जी टर्म आहे LFP0 ती राईट साईडला ट्रान्सफर करू. epsilon by 4 it will becomes minus LFP0. Call it as number 6. आणि अप्पर साठी जी इनइक्वॅलिटी आपल्याला मिळालेली आहे त्याच्यातून अप्पर डार्बॉक्स सम फॉर P फाइंड आउट करू. मायनस अप्पर डार्बॉक्स सम फॉर P0 राईट साईडला ट्रान्सफर करा.
it will becomes plus upper Darboux sum for P naught. Let us call it as 7. So finally आपल्याला अप्पर मायनस लोअर हवं आहे, पण तुम्हाला माहिती आहे इनइक्वॅलिटीमध्ये ॲडिशन करता सबट्रॅक्शन करता येत नाही. अप्पर मायनस लोअर करायचं असेल इट इज सेम ॲज अप्पर प्लस मायनस लोअर, आणि ते आपल्याकडं नंबर 6 मध्ये -L रेडी आहे. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, अप्पर आणि मायनस लोअर यांची ॲडिशन करावी लागेल. सो ॲडिंग 6 and 7, अप्पर प्लस मायनस लोअर Darboux sum is less than epsilon by 4 plus epsilon by 4. ह्या दोघांची ॲडिशन होऊन epsilon by 4 plus epsilon by 4 is epsilon by 2. रिमेनिंग टर्म सेम नाही आहेत, त्यामुळे त्या तशाच. अगोदर पॉझिटिव्ह टर्म लिहितो नंबर 7 मध्ये असणारी UFP नॉट, आणि नंबर 6 मध्ये निगेटिव्ह टर्म आहे मायनस लोअर फॉर P नॉट. आता तुमच्या लक्षात आलं की इप्सायलन बाय 2 हा जो मिळाला आहे आपल्याला, तो ह्या 2 इप्सायलन बाय 4 ची ॲडिशन करून मिळाला. म्हणून मी काय केलं होतं, जो सेकंड इप्सायलन बाय 2 हा जो आहे त्याचे 2 भाग पडणार होते, एक इप्सायलन बाय 4. म्हणून मी इप्सायलन बाय 4 येईल अशा पद्धतीने ॲडजस्टमेंट केलेली आहे. आणि त्यासाठी मग अशी आपण जो 3mv डेल्टा होता तो आपण तेवढ्यासाठीच इक्वल टू इप्सायलन बाय 4 पुटअप करून डेल्टाची व्हॅल्यू इप्सायलन अपॉन 12mv अशी कॅल्क्युलेट केली होती. सो डेल्टाची व्हॅल्यूमध्ये इप्सायलन बाय 4च का घेतला त्याचं कारण आता आपल्याला कळलं. हा एक पार्ट इप्सायलन बाय 2 ज्याचे पुन्हा 2 भाग पडले, एक नंबर 6 मध्ये इप्सायलन बाय 4 आहे आणि नंबर 7 मध्ये इप्सायलन बाय 4 आहे. आता उरलेला अर्धा पार्ट जो आहे तो अप्पर मायनस लोअर, आणि हे नंबर 1 मध्ये आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. P नॉट हे पार्टिशन असं एक्झिस्ट झाले की इप्सिलॉन बाय 2 ॲज इट इज, आणि हा जो अप्पर Darboux सम फॉर P नॉट मायनस लोअर Darboux सम फॉर P नॉट, तर तुम्ही नंबर 1 इनइक्वॅलिटी पुन्हा चेक करा. फ्रॉम 1 इट इज आपण सिलेक्ट केलेली आहे इप्सिलॉन बाय 2. आता तुम्हाला त्याचं सुद्धा कारण मिळालं की ही इनइक्वॅलिटी नंबर 1 मध्ये आपण इप्सिलॉन बाय 2 अशी का घेतली. ओके, सो असे 2 भाग पडत होते टोटल, त्यातला एक भाग म्हणजे अप्पर मायनस लोअर फॉर P नॉट, तो आपण अर्धा घेतला इप्सिलॉन बाय 2, आणि रिमेनिंग हाफ इप्सिलॉन बाय 2 होता, त्याचे 6 आणि 7 मध्ये पुन्हा 2 हाफ पार्ट होतात, सो वी टेक इप्सिलॉन बाय 4. आणि फायनली अप्पर Darboux सम फॉर P मायनस लोअर Darboux सम फॉर P लेस दॅन इप्सिलॉन बाय 2 प्लस इप्सिलॉन बाय 2 म्हणजे इप्सिलॉन. आणि हेच आपल्याला इनइक्वॅलिटीमध्ये प्रूव्ह करायचं होतं. पण हे करताना आपण काय केलं, असं पार्टिशन घेतलं की त्याची मेश लेस दॅन डेल्टा असेल. व्हेन मेश P इज लेस दॅन डेल्टा वी प्रूव्ड दॅट अप्पर मायनस लोअर इज लेस दॅन इप्सिलॉन. ह्यालाच म्हणतात मेश P लेस दॅन डेल्टा इम्प्लाइज अप्पर मायनस लोअर इज लेस दॅन इप्सिलॉन. हीच कंडिशन आपल्याला प्रूव्ह करायची होती. सो ह्या थेरमचा नेसेसरी पार्ट आपण कंप्लीट केला. आता आपल्याला सफिशियंट पार्ट कडे जायचंय. तर सफिशियंट पार्ट इज व्हेरी इझी. सफिशियंट पार्ट म्हणजे आपण आता उलट ॲश्युम करणार, फॉर एव्हरी इप्सिलॉन ग्रेटर दॅन 0 there exists delta greater than 0 such that whenever mesh of a partition is smaller than delta, it gives us upper Darboux sum for that partition minus lower Darboux sum becomes as small as this epsilon for all partitions P of the closed interval. सो ही जी आपली कंडिशन आहे आता आपण प्रूव्ह केलेली सफिशियंट पार्टमध्ये ती रिव्हर्स कॉन्व्हर्सली ॲश्युम करायची, आणि आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की फंक्शन इंटिग्रेबल आहे, उलट जायचं. बट बाय कॉची क्रायटेरिया, जो की आपण सुरुवातीलाच वी नो दॅट असं म्हणून
हा जो कॉची क्रायटेरिया आहे त्याच्यामध्ये एखाद्या जरी पार्टिशनसाठी अप्पर मायनस लोअर हा डिफरन्स इप्सिलॉनपेक्षा कमी झाला तर ते फंक्शन इंटिग्रेबल असतं असं आपल्याला कॉची क्रायटेरियामध्ये सांगितलेलं आहे. मग तो डेल्टा किती का असेना त्याच्याशी काही देणे घेणं नाही. आणि आता सफिशियंट पार्टमध्ये काय झालेलं आहे, डेल्टाकडे लक्ष नका देऊ, दिलेल्या इप्सिलॉनसाठी इनडायरेक्टली असं एक पार्टिशन मिळतं, कसं सायलेंट ज्यांच्या मेश लेस दॅन डेल्टा असते, पण त्याच्याशी आपल्याला काय देणं घेणं नाहीये. सो दिलेल्या इप्सिलॉनसाठी अप्पर मायनस लोअर लेस दॅन इप्सिलॉन करता येतं. म्हणजे हा जो कॉची क्रायटेरिया आहे जो प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण प्रूव्ह केला होता, नंबर 1 मध्ये असणारा हा कॉची क्रायटेरिया, त्याची ही कंडिशन सॅटिस्फाय झाली, अप्पर मायनस लोअर बिकम्स लेस दॅन इप्सिलॉन. हा थेरम काय सांगतो, जर असं असेल तर ते फंक्शन इंटिग्रेबल असतं. आणि म्हणून डायरेक्ट युजिंग 1 बाय कॉची क्रायटेरिया म्हणजेच नंबर 1 मध्ये लिहिलेला थेरम, बाय युजिंग 1 वी गेट फंक्शन f इज integrable. So sufficient part is already done because of extra condition on delta. डेल्टाचा जो एक्स्ट्रा पार्ट आहे तो एक्सेस आहे. We don't want it, neglecting that delta part. For epsilon we have upper minus lower is less than epsilon. कॉची क्रायटेरियाला एवढं सफिशियंट आहे, डेल्टाची गरज नाही आहे आणि त्यामुळं ऑटोमॅटिकली फंक्शन इंटिग्रेबल झालं. सो अशा पद्धतीने आपण नेसेसरी आणि सफिशियंट दोन्ही पार्ट कंप्लीट केले. मीन्स आपला हा जो थेरम आहे अनादर कॉची क्रायटेरिया असं आपण म्हणणार, तो कंप्लीट झाला. ओके, पुन्हा एकदा नोट्स थ्रू तुम्ही पुन्हा वाचा. काही शंका असतील तर मला परत विचारू शकता किंवा आपल्या वेबसाईटवर तुम्ही कमेंट पोस्ट करू शकता. थँक्यू.